शाळेत जाता, खेळायला बाहेर मैदानावर जाता, तेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता का? काय काय दिसतं बरं तुम्हाला रस्त्यात? रस्त्यावर खूप माणसं दिसतात. सगळ्यांना आपापल्या कामावर जायची घाई असते. कुणी रस्त्यातला चहा आणि खाण्याच्या टपरीवर चहा घेतं, वडापाव खातं, कुणी जाता जाता पान खातं. पान खाल्ल्यावर थोड्या थोड्या अंतरावर थुंकत जातं. कोणी सिगरेट ओढताना दिसतं. तिथून जवळून गेल्यावर तो धूर आपल्या नाकातोंडात जातो. शाळेत जाता येताना आजूबाजूला आपल्याला अशी अनेक माणसं दिसतात. तुम्हाला कसं वाटतं बरं? आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो, रोज केर काढतो, घर टापटीप ठेवतो, आपण स्वतः रोज आंघोळ करतो. म्हणजे आपली स्वतःची काळजी प्रत्येक जण घेत असतो. आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो, हो की नाही? आपण जशी आपली काळजी घेतो तशी आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून घेतो का? सार्वजनिक ठिकाणी जर आपण खाल्लं तर तिथे खाल्लेला कागद तसाच टाकून देतो का कचऱ्याच्या डब्यात टाकतो? रस्त्यात कुठेही हात धुतो का योग्य ठिकाणी हात धुतो? लहान मुलांना जाता येता चॉकलेटचे कागद रस्त्यात टाकायची किंवा खिडकीतून बाहेर टाकायची सवय असते. आपण आपल्या स्वतःला कचरा पेटीत कचरा टाकायची आणि योग्य ठिकाणी हात धुवायची सवय लावून घेतलीच पाहिजे. लहान मुलांना कागद किंवा नको असलेल्या वस्तू ह्या कचरा पेटीतच टाकायची सवय लावायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे आपल्याला आजार होतात. दूषित पाणी, अस्वच्छता, रस्त्यात थुंकल्यामुळे कॉलरासारखे संसर्गजन्य आजार होतात. सिगरेटच्या धुरामुळे अशुद्ध वायू सगळीकडे पसरतो. त्याचा सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबर आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो. सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे सगळ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह. अशा ठिकाणून जाता येता दुर्गंधीचा म्हणजेच घाण वासाचा त्रास सगळ्यांना होतो. त्यामुळे अनेक आजारही पसरतात. अशा ठिकाणी सुद्धा स्वच्छता ही राखलीच पाहिजे. तुमच्या परिसरात डास आहेत का? डास कशामुळे होतात बरं? पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी डास होतात. अस्वच्छ पाणी साठले कीही डास होतात. त्यामुळे अस्वच्छ पाणी न साठण्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे अशा चुकीच्या सवयींमुळे सगळ्यांचे आणि त्याचबरोबर आपले स्वतःचे आरोग्य सुद्धा धोक्यात येते. हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. आधी सांगितल्याप्रमाणे धूम्रपान म्हणजेच सिगरेट ओढणे, तसेच तंबाखू, गुटखा, मशेरी अशा सर्व व्यसनांपासून म्हणजे चुकीच्या सवयींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तुम्ही मद्यपान केलेली म्हणजे दारू प्यायलेली माणसं बघितली असतीलच. कशी बरं चालतात ती? कशी बोलतात? त्यांना नीट चालताही येत नाही, नीट बोलता येत नाही. अशा सर्व व्यसनांमुळे आपल्या शरीरावर घातक म्हणजेच खूप वाईट परिणाम होतो. आपलं आरोग्य पूर्ण बिघडतं. शरीरातील अवयव तसेच यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसं नीट काम करत नाहीत. कुटुंबाला त्रास होतो, पैसे वाया जातात. त्यामुळे व्यसनं पूर्णपणे टाळली पाहिजेत. कोणीही कितीही आग्रह केला तरीही टाळलीच पाहिजेत. काही लोक टायर, प्लास्टिक जाळतात. त्यामुळे वातावरण प्रदूषित होतं. त्यापेक्षा टायर आणि प्लास्टिक हे भंगारवाल्याला द्यावे. कचरा योग्य ठिकाणी टाकला तर त्याचा त्रास कोणालाही होत नाही. चुकीच्या सवयींऐवजी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. म्हणजेच मैदानी खेळ खेळणे, कला किंवा एखाद्या छंदात मन रमवणे अशा चांगल्या सवयी स्वतःला जर आपण लावून घेतल्या तर स्वतःचे आरोग्य तर उत्तम राहीलच, पण सामाजिक आरोग्य म्हणजेच समाजाचे आरोग्य, समाजातील सर्वांचे आरोग्यही उत्तम राहील. आपण काय शिकलो? सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असेल तर आपल्याला आणि सर्वांना त्रास होतो. दूषित पाणी, अस्वच्छता यामुळे कॉलरासारखे संसर्गजन्य आजार होतात.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे हे पूर्णपणे टाळले पाहिजे. कचरा हा योग्य ठिकाणीच टाकला पाहिजे. तंबाखू, सिगरेट, दारू, मशेरी या आणि अशा सर्व व्यसनांमुळे आपले आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. सामाजिक आरोग्य आपण सर्वांनी काळजी घेतली तरच चांगले राहू शकते. स्वाध्याय. खालीलपैकी योग्य सवयी कोणत्या आणि अयोग्य सवयी कोणत्या ते ओळखा. योग्य सवयींच्या पुढे बरोबरची खूण आणि अयोग्य सवयींपुढे चूक अशी खूण करा. रस्त्यात चॉकलेटचा किंवा आईस्क्रीमचा कागद टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिक जाळणे, तंबाखू किंवा गुटखा खाणे, जेवणापूर्वी हात धुणे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये कोणत्या चांगल्या सवयी आहेत त्या लिहा. सामाजिक आरोग्य म्हणजे काय?